अजित पवार यांच्या एकाएकी उफाळून आलेल्या गुलाबी प्रेमाची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा आहे। दादांचं जॅकेट गुलाबी, दादांचं उपर्ण गुलाबी, यात्रेची गाडी गुलाबी, असं सगळं गुलाबीमय करून दादा प्रचारामध्ये दंग असतानाच काकांनी त्यांना अलगद चिमटा काढलाय आणि विषय महिलांच्या अट्रॅक्शनवर नेलाय। बघूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट हलक्यात घ्या। मंडळी, पडद्यावर नाचते ती पिंकी आणि दादांच्या यात्रेतली ही पिंकी यांच्यात फरक आहे। ही पिंकी पैसेवाल्यांची नाही, तर ही पिंकी पैशाची गरज असलेल्या गोरगरिबांची पिंकी आहे। गरजूंची, लाडक्या बहिणींची, कष्टकरी शेतकऱ्यांची ही पिंकी आहे। आता तुम्ही म्हणाल, गरिबांची बस आहे तर इतकी चकाचक कशाला उगाच? तर दादांना बसच्या क्वालिटीशी तडजोड केलेली चालत नाही। वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे सरकार आणि इतकी दळभद्री बस आहे। सगळ्या काचा फुटल्या, नीट बघा, काचा फुटल्या, इथली काच फुटली, इथली काच फुटली, तिथं नीट काही काच राहिलीच नाही। अरे कशाला असले धंदे करता? जाहिरातबाजी असली। दादा विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरून मुख्यमंत्री शिंदेंना ऐकवायचे तेव्हाचे हे दिवस। पण सत्तेचा भाग झाल्यावरही दादांनी जाहिरातबाजीसाठीच्या चकाचक बसचा हट्ट काही सोडला नाही आणि त्यातूनच ही पिंकी दादांच्या यात्रेत आली। आता दादा जरी प्रेमाच्या या गुलाबी रंगात आकंठ बुडालेले असले तरी हे गुलाबी प्रेम एन्जॉय करू देतील ते वडीलधारे कसले। आता दादांच्या वडीलधाऱ्या मंडळींनी दादांच्या गुलाबी प्रेमाला विरोध केला असता तर गोष्ट वेगळी, पण त्यांनी तर खिल्लीच उडवली। अजित पवारांचे गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू अशी चर्चा, महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे, तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? असं तुम्ही निळा हायवेच आहे, त्यामुळे काही तुमच्याकडे जरी महिलांचा अट्रॅक्शन आहे घ्या, काकांनी दादांच्या गुलाबी प्रेमाची हवाच काढली। दादांच्या काकांचं असं म्हणणं आहे की महिला काही अमुक एका रंगाचा शर्ट घातला म्हणून अट्रॅक्ट होतात का? बाकी काका आणि दादा यांच्यात असंख्य गैरसमज असू शकतात। त्यातले काही गोड गैरसमज असतील तर काही गुलाबी गैरसमज, पण असं असलं तरीही ते कधीच एकमेकांना गैरसमजत नाहीत। हाच काय तो त्यांच्या नात्यातला गुलाबी प्रेमाचा बंध। जॅकेटचे रंग बदलत राहतील, हे नातं बदलू नये म्हणजे मिळवलं। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।